हा समोर जो डेटा दिसतोय त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा स्टुडंटचा डेटा आहे. साधारण रोल नंबर आहे तिथे 1 to 100 स्टुडंट आहेत. त्यांची नाव आहेत. इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, IT असे सब्जेक्टचे मार्क्स दिलेले आहेत. कोणाला किती किती मिळालेले आहेत. आता आपल्याला एक प्रकारे रिझल्टचं काम करायचं आहे एक्सेलमध्ये. ते कसं करायचं ते आपण बघूया. आता इथे टोटल करायची आहे. तर टोटलसाठी मी फॉर्म्युला लावतो इज इक्वल टू सम टॅब, त्यानंतर इंग्लिश टू IT सिलेक्ट केलं मी. इथे बघा समचा फॉर्म्युला थोडासा ह्या साईडला असल्यामुळे आपल्या बरीचशी मुलं काय करतात तर मॅथ्स पर्यंतच पकडतात. इथे बघू शकतो आपण D3 to I3 म्हणजे D3 पासून ते I3 पर्यंत सगळे सेल सिलेक्ट झाले आणि मग एंटर. त्यानंतर इथे मला काय करायचं आहे तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. तर मग ते कसे काढणार, तर इथे बघा प्रत्येक सब्जेक्ट हा 100 मार्क्सचा आहे. असे टोटल 6 सब्जेक्ट आहेत. म्हणजे पर्सेंटेज काढण्यासाठी काय करणार मी, मिळालेले मार्क डिवायडेड बाय आउट ऑफ 600 इंटू 100. इथे माझे पर्सेंटेज आले. त्यानंतर पास आणि फेल. आता मला असा फॉर्म्युला लावायचा आहे की ह्यामध्ये पण 35 पेक्षा जास्त असले पाहिजेत. परत बाजूचे जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये पण 35 पेक्षा जास्त असले पाहिजेत. असे सगळे सब्जेक्टमध्ये 35 पेक्षा जास्त असलेले तर हा पास असेल, आणि एका पण कुठच्याही सब्जेक्टमध्ये जर 35 पेक्षा कमी असतील तर फेल आहे. तर मग हा फॉर्म्युला मी लावणार इफ आणि मीनची कंडिशन लावून इज इक्वल टू इफ टॅब मीन टॅब, त्यानंतर इंग्लिश टू IT सिलेक्ट केला, त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट केलं, शिफ्ट दाबून लेस दॅनचा सिम्बॉल म्हणजे जो नॉर्मल आपला कॉमा आहे तो 35 कॉमा परत डबल इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे आता आपण बोलताना काय बोलतोय की ह्या कुठच्या पण ह्याच्यामध्ये जर 35 पेक्षा कमी असेल तर काय आलं पाहिजे, तर फेल. तुम्ही बोलताना काय बोलणार, फेल. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, नॉर्मल कॉमा, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता बघा ते काय दाखवतंय तर व्हॅल्यू इज फॉल्स. म्हणजे जर त्याच्यापेक्षा जास्त कंडिशन सापडली, जास्त जर अमाऊंट सापडली तर काय आलं पाहिजे, तर पास. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि शिफ्ट दाबून ब्रॅकेट कंप्लीट. आता हा लावलेला फॉर्म्युला बरोबर आहे की नाही हे मी काय करणार, एक इथले कुठचे तरी सब्जेक्टचे मार्क 35 पेक्षा कमी देऊन चेक करणार. आलं तर हे आहे, हा फॉर्म्युला अप्लाय होतोय. त्यानंतर इथे बघा काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मॅक्स म्हणजे काय, तर ह्या आरवला इंग्लिश टू IT मध्ये सगळ्यात जास्त कशात मिळाले, म्हणजे किती मिळाले, कशात मिळाल्यापेक्षा किती मिळालेत, तर ते इथे नोट डाऊन करायचं आहे. मॅक्स, मीन, ॲव्हरेज. हा बराचसा यूज होतो आपण ज्यावेळेला अकाउंटिंगची कामं करत असतो आणि ज्यावेळेला आपल्याकडे थाउजंड्स नंबर ऑफ बिल असतात आणि आपल्याला जर समजा सगळ्यात जास्तीत जास्त मोठी अमाऊंटवाला बिल जर शोधायचं असेल तर मॅक्स, मिनिमम अमाऊंटवाला बिल शोधायचं असेल तर मीन, ॲव्हरेज जर काढायचं असेल तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे. आपण बघूया आता इथे इज इक्वल टू मॅक्स टॅब, त्यानंतर जे 6 सब्जेक्ट आहेत ते मी सिलेक्ट केलं. इथे ऑटोमॅटिक आलं. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की जर नंतरला जर आपण चेंज केलं तर इथे येतं का, तर येतं. आता मी इथे काय करतो, ह्याला 62 चुकून दिले, ह्याला 100 होते, मी काय केलं इथे 100 केलं. तर इथे पण बघूया आपण 100 आलं. लक्षात येतं. तर हा फॉर्म्युला आहे मॅक्सचा, तो आपण इथे लावलेला आहे. त्यानंतर तसंच मीनचा इज इक्वल टू मीन टॅब, त्यानंतर इंग्लिश टू IT सिलेक्ट केला. जो छोटा नंबर आहे तो सगळ्यात इथे येतो त्या फॉर्म्युल्यामध्ये. आता ॲव्हरेज कसा कॅल्क्युलेट होतो, जर आपण विदाऊट ॲव्हरेजचा फॉर्म्युला जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर हा फॉर्म्युला कसा लागेल, तर जे टोटल आहे ह्या 7 सब्जेक्टची डिवायडेड बाय 6. म्हणजे मी आता इथे करून दाखवतो इज इक्वल टू ही जी टोटल आहे डिवायडेड बाय 6. ही यांची टोटल नाही आहे, हा इथे मी रफ कॅल्क्युलेशन्स केलं आहे. आणि इथे बघूया आपण ॲव्हरेजमध्ये पण तेच येते का, ॲव्हरेज टॅब, त्यानंतर मी 6 सब्जेक्ट आहेत ते सिलेक्ट केलं. आपण बघू शकतो इथे, आणि हा आपण जो काढलेला मॅन्युअल ॲव्हरेज आणि फॉर्म्युल्याने आलेला ॲव्हरेज हा दोन्ही सेम आहे. तर मी डिलीट करतो. त्यानंतर इथे बघा कुठचा फॉर्म्युला आहे, काउंट ए, काउंट आणि काउंट ब्लँक इज इक्वल टू
काउंट ए टॅब, त्यानंतर मी काय केलं, रोल नंबर पासून ते पर्सेंटेज पर्यंत हा रिझल्ट आहे माझा मेन. इथपर्यंत काउंट कितीचा असला पाहिजे, तर 11चा काउंट असला पाहिजे, कारण की हे बघा हे टोटल 11 कॉलम्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, तर इथे काउंट ए मध्ये बरोबर आला. आता इथे बघूया आपण, इज इक्वल टू काउंट टॅब, इथे आलं रोल नंबर पासून ते पास फेल पर्यंत मी सिलेक्ट केलं, सेम सिलेक्शन आहे इथे पण सिलेक्शन बघितलं आपण, आणि इथे काय येत आहे तर 9चा काउंट दाखवतो आणि इकडे 11चा काउंट दाखवतो. तर असं का होतं, तर काउंट ए मध्ये काय होतं, तर हा न्यूमरिकल प्लस वर्ड डेटा, आणि इथे पण वर्ड डेटा आहे, हा सगळ्यांचा मिळून हा काउंट आहे 11चा, आणि हा 9चा काउंट आहे, म्हणजे ह्या पूर्ण रेंज मध्ये जे न्यूमरिकल डेटा आहे तो सगळा मिळून काउंट आहे 9चा. आणि काउंट ब्लँक त्या नावातच आहे फॉर्म्युला, जर एखादा ब्लँक सुटला असेल आपल्याकडनं काम करताना तर तिथे काउंट करून देईल तो. बघूया आपण इथे काउंट ब्लँक टॅब, त्यानंतर पास फेल पर्यंत मी घेतलं. आता जर समजा मी इथे 0 नाही म्हणत आहे, समजा मी इथे इंग्लिशचे मार्क इथे मी त्याला 0 केले, तरी पण कसं होतं, हा फिल केलेला कॉलम, त्यामुळे इथे काही येणार नाही. तर मी इथे समजा मी ब्लँक ठेवलं, म्हणजे काहीच नाही भरलं तिथे, तर इथे बघा काउंट ब्लँक मध्ये लगेच 1 दाखवत आहे. कंट्रोल सेट करतो मी, जसा आहे तसाच रिझल्ट ठेवूया. त्यानंतर इथे बघा फॉर्म्युले आहेत अप्पर, लोअर आणि प्रॉपर. आता ही जी नावं आहेत ही आपल्याला काय पाहिजेत, तर कॅपिटल लेटर मध्ये पाहिजेत. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे अप्परचा, स्मॉल लेटर साठी आहे लोअरचा, आणि प्रॉपर म्हणजे काय, तर ह्यांची इनिशियल्स असतात ती कॅपिटल मध्ये असतील तर आपल्याला प्रॉपरचा फॉर्म्युला यूज होतो. आता आपण बघूया इथे, इज इक्वल टू अप्पर टॅब, त्यानंतर लोअर साठी इज इक्वल टू लोअर टॅब. आता मी काय करतो, ह्याच नावाच्या ऐवजी हे जे कॅपिटल केलेलं आहे त्यालाच स्मॉल लेटर मध्ये करतो, एंटर. त्यानंतर इथे बघूया आपण प्रॉपर, इज इक्वल टू प्रॉपर टॅब, स्मॉल लेटरलाच आपण काय केलं, कॅपिटल मध्ये घेतलं. आता हे जे सगळे आपण एकच मुलाचं जे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे हे आपण काय करणार, कॉपी करणार, आणि हाच फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना अप्लाय करायचा असेल तर मी काय करणार, ह्याला सिलेक्ट करणार, लेफ्ट एरो कंट्रोल डाऊन एरो, राईट एरो शिफ्ट कंट्रोल अप एरो. बघूया आता आपण इथे काय केलं, तर सगळी आपण जे आहेत ते सगळ्यांचं कॅल्क्युलेशन काही सेकंदात केलेलं आहे. ठीक आहे, आता मला काय पाहिजे की जे 34चे बिलो आहेत ते हायलाइट करून पाहिजेत, तर इंडिव्हिज्युअल हायलाइट करत बसलो आपण जर असा, आता हा फेल झाला, मी ह्याला रेड मार्क मध्ये करतो, हा पण इथे पण आहे, होम मध्ये जाऊन मी परत ह्याला हे करतो, तर ह्याच्यात माझा वेळ जाणार. मग मी काय करणार, तर कंडिशनल फॉर्मॅटिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एका कंडिशन नुसार एखादा नंबर ग्रेटर दॅन, लेस दॅन किंवा बिटवीन वाला नंबर जर आपल्याला शोधायचा असेल तर कंडिशनल फॉर्मॅटिंग अप्लाय करायचं. आता ते अप्लाय कसं करायचं ते मी दाखवतो. पहिलं मला हा 6 सब्जेक्ट साठीच अप्लाय करायचं आहे, त्यामुळे मी काय केलं, तर शिफ्ट दाबून 6 सब्जेक्ट सिलेक्ट केले. त्यानंतर होम टॅब मध्ये मी क्लिक केलं, त्यानंतर इथे ऑप्शन येतो कंडिशनल फॉर्मॅटिंग, त्याच्यामध्ये पहिलाच जो ऑप्शन आहे हायलाइट सेल रूल, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन. आता मी काय करतोय, मला 35 पेक्षा खाली जे कमी मार्क मिळालेले आहेत ते पाहिजेत, तर मी लेस दॅन वर क्लिक केलं आणि मी इथे टाईप करेन 35, आणि इकडे कलरच्या शेड्स असतात, रेड पाहिजे असेल तर, आता फेल असल्यामुळे मी काय करतो, तर रेड मध्येच घेतो आणि इथे ओके करतो. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की जर समजा नंतर एखाद्याचे मार्क चेंज केले, आता मी इथे काय करतो 30 करून बघतो, तर ती कंडिशन आहे ना ही 6 सब्जेक्ट साठी अप्लाय राहते. मी कंट्रोल झेड करतो, ठीक आहे. म्हणजे जो तुमचा प्रश्न आहे की जो ह्याला जर नंतर चेंज केलं तर ते रेड मार्क मध्ये होईल का, तर त्याचा आन्सर आहे हो. आता ही कंडिशन लावलेली काढायची कशी, तर परत होम मध्ये जायचं, कंडिशनल फॉर्मॅटिंग, जसं लावलं तसंच, फक्त खाली एक ऑप्शन आहे बघा, क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल. आता मी सिलेक्शन नसल्यामुळे काय करेन, तर एंटायर शीट मधनं रिमूव्ह करेन. आता बघूया आपण खाली जाऊन बघूया, तर हे काय झालं, तर ही कंडिशन रिमूव्ह झाली. आता लावायची कशी, तर परत मी काय करतो कंट्रोल सेट करतो. आता पुढचं काय आपण बघूया,
की जो हा रिझल्ट आहे तो काय करायचा आहे आपल्याला, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे ज्याला जास्त मार्क मिळाले तो काय आला पाहिजे, टॉपला आला पाहिजे, म्हणजे वर आला पाहिजे, आणि ज्याला कमी मार्क मिळाले तो खाली गेला पाहिजे. ठीक आहे, रँक आपल्याला अरेंज करायचे. तर मी काय करीन, टोटलला पण सिलेक्ट करीन किंवा पर्सेंटेजला पण सिलेक्ट करीन. बरेचसे स्टुडंट काय करतात, हे 6 सब्जेक्ट सिलेक्ट करत असतात, तर हे कन्फ्युजन होईल. तर ह्याच्यापेक्षा काय करायचं, तर टोटल पण तुम्ही पकडू शकता किंवा पर्सेंटेज. साहजिक आहे, ज्याचे टोटल जास्त आहे त्याचे पर्सेंटेज पण जास्त आहेत. तर मी पर्सेंटेजला सिलेक्ट केलं. त्यानंतर असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर कुठे लावतो, तर आपण होममध्ये सॉर्ट अँड फिल्टर, आणि इथे बघा जसं न्यूमरिकल डेटा आपण सिलेक्ट करतो तसं स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. ठीक आहे, आता मी इथे काय करतो, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट आणि एक्सपांड सिलेक्शन ठेवायचं. म्हणजे काय होतं, तर ह्या नंबर सोबत हे बाजूचा पण डेटा आपला चेंज होतो. कंटिन्यू विथ सिलेक्शन मध्ये काय होतं, तर हेच लाईन आपल्याला अरेंज करून देते. आता बघूया आपण, इथे मी सॉर्ट केलं, हे बघा इथे 71 आलं, 68 आलं. कंट्रोल डाऊन एरो करून बघूया आपण, सगळ्यात कमी असलेला आला नाही, इथे काहीतरी 51 नंतर 60. ठीक आहे, मी परत एकदा करतो, कंट्रोल झेड करतो. आता मी काय करतो, ह्याला सिलेक्ट केलं, त्यानंतर होम मध्ये गेलो, सॉर्ट अँड फिल्टर मध्ये गेलो, त्यानंतर मी काय करतो, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट हा डेटा अरेंज करतो, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, आणि एक्सपांड सिलेक्शन ही टिक महत्वाची आहे, आणि मी सॉर्ट केलं. आता इथे बघू शकतो रोल नंबर आपले चेंज झालेत, आरव सगळ्यात टॉपला आहे, आणि त्यानंतर सगळ्यात कमी मार्क मिळालेलं कोण आहे, तर नेहा, ही सगळ्यात 50% मार्क मिळालेले आहेत, ती लास्ट पोझिशनला आहे. ओके, तसंच मला जर इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळालेलं कोण आहे ते चेक करायचं असेल, तर मी काय करेन, इंग्लिशला सिलेक्ट करीन, होममध्ये जाईन, आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट मध्ये डेटा अरेंज करेन, आणि कंट्रोल डाऊन एरो करून चेक करेन. लक्षात येत आहे, असं तुम्ही प्रत्येकाचं पण प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस फाईल आहे लिंकमध्ये. त्यानंतर मला परत जसा जुना डेटा हवा होता तसा जर पाहिजे असेल तर मी काय करीन, रोल नंबरचा ऑप्शन आहे बघा इथे, इथे मी स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट करीन, होम मध्ये जाईन, सॉर्ट अँड फिल्टर मध्ये जाईन, आणि इथे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, म्हणजे रोल नंबर 1 वाला परत पाहिला येईल. आणि त्यानंतर हे झालं न्यूमरिकल डेटाचं. ज्यावेळेला मी वर्ड डेटा, म्हणजे जिथे वर्ड्स आहेत तिथे जर मी सिलेक्ट केलं आणि सॉर्ट अँड फिल्टर मध्ये गेलो, तर इथे बघा लगेच काय येतं, तर A to Z आणि Z to A येतं. तसंच जर समजा माझ्याकडे डेटचा डेटा असेल, समजा डेट असतील, तारीख असतील, आणि ते वरती खाली असतील, तर मी जर सिलेक्ट केलं तर तिथे काय येतं, होम मध्ये जाऊन सॉर्ट अँड फिल्टर मध्ये गेलं तर ओल्डेस्ट टू न्यूएस्ट आणि न्यूएस्ट टू ओल्डेस्ट म्हणून येतं. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं, तर आपण इथे टोटल बघितली, पर्सेंटेज, पास फेल, मॅक्स, मीन, ॲव्हरेज, काउंट, काउंट ए, काउंट ब्लँक, अप्पर, लोअर, प्रॉपर, आणि असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, आणि सगळ्यात महत्त्वाचं कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज हा आपल्या बऱ्यापैकी अकाउंटिंगमध्ये होतो. जर समजा बिलो 50,000 वाली बिलं शोधायची असतील, ग्रेटर दॅन 5 lakhs वाली बिलं शोधायची असतील, म्हणजे एक कंडिशननुसार जर आपल्याला काय डेटा शोधायचा असेल तर कंडिशनल फॉर्मॅटिंगचा खूप यूज होतो. त्यानंतर आता आपण बघणार आहोत फिल्टर. आता बघा इथे काही मुलं पास आहेत, काही मुलं फेल आहेत. तर मग आता मला काय करायचं आहे, तर फेल झालेली मुलांची लिस्ट बघायची आहे. तर आपल्याला जर फिल्टर लावायचं असेल तर फिल्टर लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते हेडिंग. इथे जे दिसतंय हेडिंग, तर हे हेडिंग महत्त्वाचं आहे. मी काय करतो, ह्या हेडिंगला सिलेक्ट केलं, त्यानंतर होममध्ये गेलो, सॉर्ट अँड फिल्टरमध्ये गेलो, आणि फिल्टरवर क्लिक केलं. तर इथे बघा डाऊन एरो असे आलेत, ह्याला म्हणतात फिल्टर. मग मी फिल्टरच्या एका डाऊन एरोमध्ये गेलो, आणि मग सिलेक्ट ऑलवरची टिक सिलेक्ट ऑलवर क्लिक केलं तर सगळ्या टिक गेल्या, परत सिलेक्ट ऑलवर क्लिक केलं तर सगळ्या टिक येतील. सगळ्या टिक घालवल्या, आणि मला काय पाहिजे, तर फेल झालेली, आणि मी ओके केलं. तर इथे बघू शकतो आपण, साधारण 13 मुलं आहेत ती फेल झालेली आहेत. आणि पासची जर लिस्ट बनवायची असेल तर परत तसंच करायचं, सॉर्ट अँड फिल्टर मध्ये जायचं. आता इथे बघा, फिल्टरवर क्लिक केलं तर फिल्टर निघून जातो, आणि क्लिअर फिल्टरवर क्लिक केलं तर काय येतं, तर सिलेक्ट ऑलवर येतं. म्हणजे इथे फिल्टर राहतो परत यूज साठी, पण सिलेक्ट ऑल होतं. त्यामुळे मी क्लिअर करून दाखवतो, क्लिअर फिल्टर. ठीक आहे, हे बघा इथे परत सगळे टिक आलेले आहेत. त्यानंतर मी काय करतो, पास जर डेटा बघायचा असेल तर फेलची टिक घालून टाकली आणि ओके केलं.
आणि इथे मी काउंट करून बघितला तर इथे आपल्याला काउंट येतो. ठीक आहे, समजलं? तर हा आहे फिल्टर, सॉर्ट अँड फिल्टर. क्लिअर केला मी. आणि फिल्टर घालवायचं असेल तर होमवर जाऊन सॉर्ट अँड फिल्टर आणि फिल्टर. ओके, ह्या शीट तुम्हाला मी लिंकमध्ये दिलेली आहे. ह्याची प्रॅक्टिस करा. परत परत व्हिडिओ बघा. ह्याच्यात बरेचसे आपण फॉर्म्युले आणि कंडिशनल फॉर्मॅटिंग, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरचा डेटा कव्हर केलेला आहे आपण. थँक्यू.